कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे निघालीस? खाली जाते केतकी काकूंना बघायला। केतकी काकू एकदम बरी आहे। मी आत्ताच तिला जाऊन भेटून आलोय। तिला सगळं एक्सप्लेन केलं। तिला सांगितलंय दार लावून घे आणि काहीही वाटलं तर फोन कर किंवा सरळ आरडाओरडा सुरू कर म्हणून। आणि मला नाही वाटत नेत्रा की विरोचक आता काही करेल। या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, आपल्यापैकी कोणीच विरोचकासमोर नमतं घ्यायला तयार नाहीये। प्रत्येक जण आपापल्या परीने विरोचकाशी लढतोय आणि याचमुळे त्या विरोचकाचा कॉन्फिडन्स कमी होतोय आता। बरं, आपण अस्तिकासोबत जे काही केलंय त्यामुळे विरोचक स्वतः खचलाय। तुला काय वाटतं नेत्रा, अस्तिका हे सगळं कसं करेल मॅनेज? कालपर्यंत ती विरोचकाशी गुलाम होती, पण आता तिला विरोचकाशीच लढायचंय। करू शकेल ती हे सगळं हँडल? मला वाटतं ती सगळं व्यवस्थित करेल। शेवटी तिचं प्रेम आहे ना तुमच्यावर। प्रेम तर आहेच, म्हणून तर सगळं पॉसिबल आहे। नेत्रा, तुला सांगू, अस्तिका माझ्या जवळ आली ना की मला काहीतरी वेगळंच फिलिंग येतं। वेगळं म्हणजे? सांगा ना, वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे मला असं वाटतं की आमच्यात काहीतरी कनेक्शन आहे। त्रेतायुगात आम्हीच एकमेकांचे प्रियकर प्रेयसी होतो की काय? काय बोलताय तुम्ही? असं कसं असेल? त्रेतायुगात दुर्मत होता ना तिचा प्रियकर। हो, पण दुर्मतच्या आधी आमच्यात असं काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही ना? आणि समजा त्रेतायुगात तुमच्यात तसं काही असलं तर मग? तसं काही असेल तर मग बघू। म्हणजे हे कनेक्शन, तुम्ही सतत कनेक्शन कनेक्शन काय म्हणताय? नेत्रा, नेत्रा, ऐकू, मस्करी करतोय मी। अशी मस्करी? खरंच मस्करी केली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।